आम्हाला नाही. आम्ही सर्व मिळून यज्ञ करू इच्छितो, म्हणून आपले दर्शन घेण्यासाठी इथे आलो. आपल्या मायेने मोहित होऊन आम्ही व्यग्र होऊन भयाने दशादिशाकडे पाहिलं. आपणास शोधलं. आपले अंती उत्तम असे योगरूढ स्वरूप आम्ही पाहिलं. हे परमेश्वरा, आपणास योग्यरीत्या तो जगवण्याची आमची इच्छा नव्हती. तथापि तसे केल्यामुळे एक अपूर्व घटना घडली. आपले शिर अलग झाले. म्हणून विश्वकर्म्याने सूर्यदेवाला रथाला जोडलेल्या अश्वाचे शिर आपणास जोडून दिले. त्यामुळे आपण हयग्रीव बनला आहात. विष्णू म्हणाले, मी प्रसन्न आहे. मी आपणास वर देतो. व्यास म्हणाले, यानंतर वेदाने कृतयुग सत्रात विश्वकर्माला यज्ञात भाग दिला. यज्ञानंतर तो सूरश्रेष्ठाला नमस्कार करून दिवलोक परतला. श्रीहरी हयानंद होण्याचे कारण हेच. महाराज विष्णू म्हणाले, तात्विक रूपाने ज्यांचा एका चरणाने संपूर्ण भूमी आक्रांतीत गेली, त्याच्या रोमारात हजारो ब्रह्मांडे समवले आहेत. वेदाने ज्याला पार लागला नाही अशा प्रकारे शिर अलग कसे झाले? व्यास म्हणाले, मी तुला एक पौराणिक कथा सांगतो. एकदा ब्रह्मसभेत इंद्रसह सर्व देव आलेले होते. भूलोक, स्थावर, चर सर्व होते. देवर्षी व ब्रह्मर्षी पितामहाला नमस्कार करण्यासाठी तेथे येऊन पोचले होते. तेथे विष्णूही आले होते. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या मनात अहंकार जागू झाला. ते म्हणाले, हे देवगणो, आम्ही तिघांमध्ये महत्त्व कोणाला आहे हे मला सांगा. ब्रह्मा, विष्णू, महेश या आम्हा तिघा श्रेष्ठ कोण आहे? सत्य असेल तेच सांगा. तेव्हा देवाने आश्चर्य वाटले. ते म्हणाले, आम्ही सांगू शकत नाही. मग ब्रह्मदेवानी पत्नी विष्णूंना म्हणाली. ब्रह्मदेवाची पत्नी विष्णूंना म्हणाली, आपणच सांगा. विष्णू म्हणाले, माझ्या मायेनेच त्रिभुवन मोहित होते. आपण भक्तांना आवडते असल्यामुळे आपणास फार गर्व झाला आहे. म्हणून विष्णूची माये ज्या मुखाने आपण या सभेमध्ये ते बोललात ते आपले लवकरच गळून पडेल. अर्थात सर्व देव त्यावेळी हळले. त्याने विष्णूची क्षमा मागितली व म्हणून विष्णू म्हणाले, सत्य हे सत्यच होईल. त्यानंतर धर्माने तीर्थ उत्पन्न होऊन विष्णूने तिथे तप केला. ब्रह्मदेवाने तिथे येऊन तप केला. मग विष्णूने ब्रह्मदेवाला क्षमा केली व स्वतः शुभमुखी बनले. त्रिलोचन नामदेवाचे मुक्तेशा, मोक्ष, तीर्थ, पुष्कर, मोक्षेश्वर, देवसरोवर अशी अनेक क्षेत्र धर्माण्यात अनेकांना स्थापन केली. विष्णू म्हणाला, त्या स्थाना असलेले सरोवर कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? व्यास म्हणाले, हे नृपोत्तमा, यांचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. ते जल अति स्वच्छ, थंड तसेच गंगाजलाप्रमाणे तेजस्वी, पवित्र, महामधुर व साधुयुक्त आहे. ते देवस्रोत महाविशाल, घनगंभीर, परम मनोहर आहे. गंभीर लाटाने सतत फेन आवर्ती यात उत्पन्न होत असतात. यात मासे, बेडूक, कासव, वाघरी निवास करतात. तसेच शंख, शिंपणी युक्त असे ते आहे. राजहंस त्यांच्या तटी निवास करतात व यांची शोभा वाढतात. त्यांच्या चौकांना वटवृक्ष, आम्रवृक्ष इत्यादी अनेक वृक्ष छाया करून उभे आहेत. चक्रवाक, टिटवई, सारस आदी अनेक पक्षी आनंदाने निवास करतात. शतपत्रांनी युक्त असे सुगंधाने युक्त अशी कमळे विशेष शोभा आणतात. देवगण, मनुवृद्धी, दिव्यप्रगण येथे सतत वास करतात. स्नान, दान, जप, तप यांनी भूमी सदा पावन झालेली आहे. कालधर्मी वर्णन. देवर्षी नारद म्हणाले, पुढचं पुष्प 41 कालधर्मी वर्णन. देवर्षी नारद म्हणाले, हे सुरत, त्यानंतर काय झाले हे आपण मला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, त्रेता व द्वापर एवढ्या काळासाठी केवळ एकट्या पवनपुत्र हनुमानाने त्याचे रक्षण केले आणि त्याच्या विना अन्य कोणी समर्थ असा संरक्षक नव्हता. त्यानेच लंकेचा नाश करून मोठ्या राक्षसांचं सहन केलं. युधिष्ठिराने विचारले, त्या स्थानाचा भंग कधी झाला होता? काय दैत्य व राक्षसांनी ते स्थान केव्हा जिंकले होते? कलियुगात जे काही घडले ते सर्व सांगतो. व्यास म्हणाले, कान्य कुब्जा देशाचा राजा आम होता. तो धर्मदाता, नीतिपरायण, शांत स्वरूपाचा, दमनशील, सुशील व सत्यप्रिय असा होता. कलियुग तिथे येते आहे असे पण अधर्माच्या भयाने देवाने नैमिषारण्य आश्रय घेतला होता. श्रीरामही सर्व सहाय्यकांबरोबर सेतुबंधनाच्या हेतूने गेले होते. युधिष्ठिराने विचारले, एवढा कोणता महान भय देवांना वाटेल की त्याने सुंदर वसुंधरा त्यागली? व्यास म्हणाले, कलियुगात काय होणार आहे ते मी आत्ता सांगतो. लोक असत्य बोलतील. निंदा, परद्रव्य हरण करणारे अचंचल असे होतील. संध्योपासना लोक पावल्यामुळे शांती नष्ट होईल. भय प्राप्त होईल. अयाचक, मदिरापान करणारे, द्वेष करणारे असे होतील. गाई दूध देणार नाहीत, वृक्षफळे देणार नाहीत. वेदांच्या विक्रय करणारे, व्रते, तीर्थयात्रा यांचे महत्त्व न ओळखणारे असे विप्र होतील. विश्वासघात, गुरुद्रोही, मित्रद्रोही करणारे, उदार भरणारा परायण असे लोक होतील. चारी वर्णाचा लोप होईल. असे सर्व कलियुगात घडेल. हे सगळं होत आहे.